सरपंच हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेला। मात्र वाल्मिक कराडची शरणागती ही पोलिसांनी नाकेबंदी केल्यामुळे आहे की आपला दबदबा कायम राखण्यासाठी? यावरचाच हा रिपोर्ट। अखेर वाल्मिक कराडची शरणागती। कराडच्या शरणागतीवर विरोधकांना संशय। जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवसापासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते? पोलिसांचं यश की कराडचा दबदबा? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक कराडनं सलग 11 दिवस पोलिसांना गुंगारा दिला। एवढंच नाही तर वाल्मिक कराडचं लाईव्ह लोकेशन पुणे दाखवत असतानाही कराड पोलिसांना सापडला नाही। मात्र सीआयडीनं वाल्मिक कराडच्या मालमत्तांवर टाच आणली आणि वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली। मात्र वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलं असलं तरी कराडच्या आत्मसमर्पणावर संतोष देशमुखांच्या मुलीनं सवाल उपस्थित केलाय। तितका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? किंवा आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील 4 जणांना अटक करण्यात आली। तर कराडवर हत्येप्रकरणी नाही तर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी करण्यात आली। महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले होते हा माझा विषय। जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते? इन्व्हेस्टिगेशनच्या अगोदरच गुन्हा कसा 302 होईल? इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना। इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतर गुन्हा दाखल होईल ना। अजून इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या। 120B मध्ये बसतात का 302 मध्ये बसतात का मोकामध्ये बसतात? कोणत्या तरी कलमामध्ये ते बसणारच आहेत। फक्त खंडणीमध्ये नाही इतर गुन्ह्यामध्ये सुद्धा येतील ना ते। वाल्मिक कराडच्या शरणागतीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांकडून संशय व्यक्त केला जातोय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबाबत सर्व प्रयत्न करणार असल्याचा इशारा दिलाय। कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू। काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिलाय। तब्बल 11 दिवस वाल्मिक कराड प्रचंड कार्यक्षम अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र पोलिसांना गुंगारा देत होता। मात्र पोलिसांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच आणण्याची घेतलेली भूमिका आणि कराडच्या पत्नीची केलेली चौकशी या दबावामुळे कराड शरण आला की अटक न होता यंत्रणेवर दबदबा कायम ठेवत स्वतःच्या गाडीतून जात शरणागती पत्करली याची चर्चा रंगली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।